एमपीबीटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल एएचएल लेक्चर. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड बरेच कन्सेप्ट बघितले होते. बरोबर, एका स्ट्रिंगला आपण एक मास अटॅच केलं होतं आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन त्याची जर आपण केली तर आपण त्याच्यामध्ये काय शिकलो होतो की लोएस्ट पॉइंटला, मिड पॉइंटला, हायएस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी काय होत जाते तर चेंज होत जाते. व्हेलॉसिटी किती येते ते आपण कसं फाइंड आउट करायचं ते बघितलं. त्याचप्रमाणे स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन क्रिएट होतं लोएस्ट पॉइंटला, मिड पॉइंटला, हायएस्ट पॉइंटला, ते टेन्शन सुद्धा आपण काय केलं होतं फाइंड आउट केलं होतं. आज आपण त्याच्या रिलेटेड व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा पुढचा पार्ट बघू. पण पाठीमागच्या लेक्चरची थोडी मदत घेणं आपल्याला गरजेचं आहे. थोडं रिकॅप करूयात, थोडं आठवूयात, मेमराईज करूयात. ठीक आहे, आणि मग आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा पुढचा पार्ट आपण बघूया. जरा बघा, काय मी सांगितलं होतं की एका स्ट्रिंगला आपण जर एक मास अटॅच केलं या ठिकाणी आणि जर त्याची मी सर्क्युलर मोशन जर केली, कसली मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर केली, तर त्या ठिकाणी जसा तो ऑब्जेक्ट हायएस्ट पॉइंटला जाईल तसं त्याची वेलॉसिटी डिक्रीज होत जाते. हे आपण बघितलं होतं. बरोबर, ही लोएस्ट पॉइंट किंवा लोएस्ट पोझिशन आहे, ही मिडवे पोझिशन आहे आणि ही हायएस्ट पोझिशन आहे. बरोबर आहे. लोएस्ट पॉइंटला त्या ऑब्जेक्टच्या वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कशी असेल बघा. ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय, त्यामुळे वेलॉसिटीची डायरेक्शन असेल इकडं. आणि लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी सगळ्यात जास्त म्हणजेच √5 इतकी येते. मिड पॉइंटला तो ऑब्जेक्ट ज्या वेळेला येईल इथून इथे, बरोबर, त्यावेळेला त्याची जी वेलॉसिटीची डायरेक्शन आहे ती वेलॉसिटीची डायरेक्शन इकडं असेल आणि वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट किती येते तर √3 आणि हायएस्ट पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन इकडं असेल आणि वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट किती येते तर √RG येते. तर या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. बरोबर. अच्छा, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची कंडिशन मी तुम्हाला सांगितली होती की स्ट्रिंगच्या केसमध्ये किंवा स्ट्रिंगला आपण ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट बांधतो, टाय करतो आणि त्याची व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ज्यावेळेस आपण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी या हायएस्ट पॉइंटला त्या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन क्रिएट होतं ते टेन्शन ऍटलिस्ट 0 पाहिजे, कमीत कमी 0 पेक्षा जादा असेल तरी सुद्धा चालू शकतं किंवा कमीत कमी 0 असायला पाहिजे. बरोबर आहे. हे जे टेन्शन असणार आहे, बरोबर, टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट इन द स्ट्रिंग ते एकतर 0 किंवा 0 पेक्षा जादा पाहिजे, तर ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कम्प्लीट होऊ शकते. लोएस्ट पॉइंटला जे टेन्शन येतं ते टेन्शनची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर असेल. मिड पॉइंटला सुद्धा जे टेन्शन असेल त्या टेन्शनची डायरेक्शन टुवर्ड द सेंटरच राहते. बरोबर. तर या बेसिक गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. सगळ्यात महत्वाची कंडिशन तुम्ही या लेक्चरसाठी ही लक्षात ठेवा. ठीक आहे, टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट एकतर 0 किंवा 0 पेक्षा जादा असेल तरी सुद्धा चालते, कधी स्ट्रिंगच्या केसमध्ये. आता एक महत्वाचा क्वेश्चन बघा, जर हायएस्ट पॉइंटला जर वेलॉसिटी 0 झाली तर काय होईल. इफ वेलॉसिटी इज 0 ऍट हायएस्ट पॉइंट म्हणजेच तुम्ही या ऑब्जेक्टला किंवा या बॉबला बघा, या ऑब्जेक्टला किंवा या बॉबला तुम्ही इनिशियल वेलॉसिटी इतकी दिली की हा ऑब्जेक्ट वरती गेला, पण वरती ज्या वेळेला तो गेला त्यावेळेला या ठिकाणी त्याची वेलॉसिटी सपोज 0 झाली तर काय. जर या ठिकाणी त्याची वेलॉसिटी जर 0 झाली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा ऑब्जेक्ट वरनं खाली पडेल. आणि स्ट्रिंगचं काय होतंय बघा, स्ट्रिंग मधलं जे टेन्शन आहे ते स्ट्रिंग टेन्शन निघून जात आहे. बरोबर, आणि स्ट्रिंग जी आहे ती स्लॅक होते म्हणजे लूज पडते. बरोबर, काय सांगतोय मी, या ऑब्जेक्टला तुम्ही वेलॉसिटी दिली लोएस्ट पोझिशनला, इतकी वेलॉसिटी दिली की हा ऑब्जेक्ट वरपर्यंत गेला, पण वर जात असताना त्याची वेलॉसिटी कमी 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 होत गेली आणि हायएस्ट पॉइंटला सपोज त्याची वेलॉसिटी 0 झाली तर काय होईल, तो ऑब्जेक्ट इथूनच खाली पडेल. बरोबर, म्हणजे याचा अर्थ स्ट्रिंगच्या केसमध्ये वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट शुड नॉट बी 0. हायएस्ट पॉइंटला वेलॉसिटी कधी 0 नसायला पाहिजे. जर वेलॉसिटी या ठिकाणी 0 झाली तर सर्क्युलर मोशन कम्प्लीट होऊ शकणार नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात राहायला पाहिजे किंवा ही तुम्हाला कळायला पाहिजे. बरोबर. अच्छा, म्हणजे वेलॉसिटी ऍट हायएस्ट, मिड पॉइंट आणि लोएस्ट पॉइंट किती आहे ते तुमच्या लक्षात आलंय. ठीक आहे, आता जरा टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट, टेन्शन ऍट मिड पॉइंट आणि टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंटचा विचार करूया. आपण एक आर्बिट्ररी पॉइंट घेतला होता बघा, एक असा पॉइंट घेतला होता, त्या पॉइंटला आपण पी नाव दिलं.
पी पॉइंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन असेल इकडं व्हीपी आपण म्हणलं होतं बरोबर. ही या ठिकाणी अशी स्ट्रिंग आलेली आहे, ठीक आहे. आणि फोर्सेस आपण पी पॉइंटला कसे दाखवले होते, त्या बॉब वरती अप्लाय झालेले फोर्सेस, वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शनला बरोबर. त्याच्यानंतर हा अँगल थीटा, हा अँगल थीटा, हा कॉम्पोनंट mg कॉस थीटा आणि हा कॉम्पोनंट mg साइन थीटा, mg साइन थीटा बरोबर. असं आपण केलं होतं बरोबर. आणि या पी पॉइंट वरती सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड कोण करतं याचा विचार केला होता. टुवर्ड द सेंटर काय असणार आहे, टेन्शन ऍट पॉइंट पी म्हणजे टी, आणि टेन्शन ऍट पॉइंट पी इकडं एमजी कॉस थिटा इकडं, म्हणजेच आपण काय लिहिलं होतं, टीपी मायनस एमजी कॉस थिटा विल प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच एम व्हीपी स्क्वेअर अपॉन आर. असं एक इम्पॉर्टंट इक्वेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, आठवतंय, एम व्हीपी स्क्वेअर अपॉन आर. आणि हे एमजी कॉस थिटा जर आपण तिकडं नेलं तर काय होईल, एमजी कॉस थिटा पॉझिटिव्ह होईल. असं इक्वेशन आपल्याला मिळतंय बरोबर आहे का, ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की लोएस्ट पॉईंट, मिड पॉईंट आणि हायएस्ट पॉईंटला टेन्शन जे आहे ते टेन्शन आपण याच्यावरून फाइंड आउट करू शकतो आणि खूप सोपं आहे. ऍट हायएस्ट पॉईंटला काय केलं होतं जरा आठवा. ऍट हायएस्ट पॉईंटला टेन्शन कसं फाइंड आउट करायचं बघा. टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट टी एच इज इक्वल बरोबर एम वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट व्ही एच स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस अँगल किती असणार आहे हायएस्ट पॉइंटला, कॉस 180. कॉस 180 किती येतो, -1, म्हणजेच एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी आणि कॉस 180 -1 म्हणजेच हे मिळालं आपल्याला बर. अजून एक महत्वाचं, वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट किती आहे बघा बरं. वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट अंडर रूट आर जी म्हणजेच व्ही एच स्क्वेअर किती येणार, व्ही एच स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार, आर जी बरोबर. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला, व्ही एच स्क्वेअर इज इक्वल टू आर जी येणार. ती व्हॅल्यू इथं टाकली तर काय येईल बघा बरं, असं येईल प्लस, सॉरी इथं काय येणार आहे बघा, प्लस मायनस 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 एम जी आहे, ठीक आहे. आर ला आर कॅन्सल आणि टी एच टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट एम जी मायनस एम जी बघा बरं, टेन्शन किती येतं हायएस्ट पॉइंटला, आलं का 0. म्हणून तर आपण कंडिशन घेतली होती, टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट एकतर 0 किंवा 0 पेक्षा जादा, कमीत कमी टेन्शन 0 पाहिजे, तरी सुद्धा सर्क्युलर मोशन स्प्रिंग मध्ये होऊ शकतं बरोबर, ठीक आहे. अच्छा त्याच्यानंतर टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट बघा बरं. लोएस्ट पॉइंटला टेन्शन कसं फाइंड आउट करता येईल या इक्वेशन वरून, कसं फाइंड आउट करणार, तर टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट इज इक्वल टू एम व्ही एल स्क्वेअर अपॉन आर बरोबर प्लस एम जी कॉस 0. लोएस्ट पॉइंटला ओरिजिनल पोझिशन आहे त्यामुळे थीटा किती 0, कॉस 0 किती येतो बघा बरं, कॉस 0 किती येतो 1 येतो बरोबर, म्हणजे हे आलं एम जी इंटू 1. अच्छा त्याच्यानंतर वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट, वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट किती आहे बघा बरं, इथं लिहिलं होतं मगाशी मी, व्हीएल इज इक्वल टू अंडर रूट 5 आर जी होतं बरोबर आहे का, म्हणजेच व्हीएल स्क्वेअर इज इक्वल टू किती होणार 5 आर जी होणार. ही व्हॅल्यू तिथे टाकल्यावरती काय होईल जरा बघा, एम 5 आर जी अपॉन आर प्लस एम जी, या ठिकाणी आर ला आर कॅन्सल, 5 एम जी प्लस एम जी इज इक्वल टू किती येतंय 6 एम जी. वेलॉसिटी सॉरी टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट, लोएस्ट पॉइंटला टेन्शन येत आहे 6 एम जी, हायएस्ट पॉइंटला टेन्शन किती, कमीत कमी टेन्शन 0 बरोबर. आणि याच्यानंतर टेन्शन ऍट मिड पॉइंट, ऍट मिड पॉइंट कसं काढलं होतं आठवा, टेन्शन ऍट, आपण काल मला वाटतंय की फक्त एवढं एक्सप्रेशन लिहिलं होतं टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंटचं, टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंटचं, अशी व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करून दिली नव्हती, पण तुम्ही हे इझिली कॅल्क्युलेट करू शकता. जर लिहिलं नसेल तर त्याच्या खाली 2 ओळी लिहू शकताय बरोबर. फक्त काय केलं मी, त्या एक्सप्रेशन मध्ये वेलॉसिटीची व्हॅल्यू टाकली आणि सोडवलं, ठीक आहे. ऍट मिड पॉइंट बघा बरं, ऍट मिड पॉइंट टेन्शन ऍट मिड पॉइंट, टेन्शन ऍट मिड पॉइंट इज इक्वल टू काय येणार रे, एम व्ही एम स्क्वेअर अपॉन आर. ही व्हॅल्यू कशावरून कॅल्क्युलेट करतो, या इक्वेशन वरून बरोबर. वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट व्ही एम स्क्वेअर अपॉन इथं काय येणार आर प्लस एम जी कॉस किती, मिड पॉइंटला ऑब्जेक्ट असेल त्यावेळेला अँगल किती झालेला असेल 90 डिग्री, कॉस 90 किती येतो 0, कॉस 90 येतो 0, म्हणजे टेन्शन ऍट मिड पॉइंट किती आलं
तर एम व्ही एम स्क्वेअर वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट किती आहे बघा बरं, √3 r g. याच्यावरून व्ही एम स्क्वेअर इज इक्वल टू 3 r g येईल फक्त, बरोबर. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर मग इथं काय येणार आहे, 3 r g अपॉन r. r ला r कॅन्सल, म्हणजे टेन्शन ऍट मिड पॉइंट किती आलं, 3 mg. बरोबर. तर या काही बेसिक गोष्टी आपण काल बघितल्या होत्या, बरोबर. पाठीमागच्या लेक्चर मध्ये जे आपण एक्सप्लेन केलेलं नाहीये किंवा जे तुमच्या नोटबुक मध्ये नाहीये ते तुम्ही इथं नोट डाऊन करू शकता, की हायएस्ट पॉइंटला टेन्शन 0 कसं काय आलं, टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंटला 6 mg कसं आलं, बरोबर. टेन्शन ऍट मिड पॉइंट 3 mg कसं आलं ते तिथं तुम्ही नोट डाऊन करू शकता. फक्त 2 ओळी तुम्हाला एक्सटेंड करावं, बरोबर. म्हणजे इथं आपण काय काय लिहिता येईल बघा बरं. स्ट्रिंगच्या बाबतीमध्ये आपण काय शिकलो, स्ट्रिंग आणि स्ट्रिंगला आपण ज्या वेळेला एक मास अटॅच करतो त्यावेळेस आपण वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट किती येते बघितले, √5 r g. ठीक आहे. वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट किती येतं, √3 r g. आणि वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट किती येते रे, तर ती येते √r g, बरोबर. त्याचप्रमाणे टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट किती येते बघा बरं, टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट किती येते, 6 mg. त्याच्यानंतर टेन्शन ऍट मिड पॉइंट किती येते बघा बरं, येते 3 mg. आणि टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट किती येतं, तर 0. तर या महत्वाच्या गोष्टी आपल्याला काल कळाल्या. ठीक आहे, बरोबर. अच्छा, आता आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशनचा पुढचा पार्ट बघायचा. ज्यांनी पाठीमागचं लेक्चर बघितलेलं नसेल त्यांनी हे समजून घ्यायचा प्रयत्न करा, किंवा पाठीमागचं लेक्चर बघा, लेक्चर नंबर 12. त्याच्यावरून तुम्हाला या गोष्टी लगेच समज. आता जरा थोडासा पुढचा पार्ट बघूयात. ठीक आहे, ओके. आता बघा आपण पुढचा पॉइंट बघूया. सपोज ए मास टाईड टू ए रॉड. ठीक आहे, एका रॉडला काय केलं आपण, एक मास जे आहे किंवा एक बॉब काय केला, अटॅच केला. जसं आपण स्ट्रिंगला एक बॉब अटॅच केला होता तसं एका रॉडला काय केलं, एक मास किंवा एक बॉब अटॅच केला असं इमॅजिन करूयात. ठीक आहे, आणि त्या बॉबची सर्क्युलर मोशन, वर्टिकल सर्क्युलर मोशन आपण करणार. ठीक आहे, तर दोघांमध्ये पहिल्यांदा काय डिफरन्स आहे तो पहिल्यांदा समजून घेऊयात. महत्वाचे कंडिशन आपण समजून घेऊयात, मग त्याच्या रिलेटेड एक्सप्रेशन आपण लगेच अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. ठीक आहे, बघा, एक स्ट्रिंग आणि एका स्ट्रिंगला आपण काय केलंय, एक स्ट्रिंग एका स्ट्रिंगला काय केलंय, या ठिकाणी बॉब अटॅच केलाय. ठीक आहे, लोएस्ट पोझिशन आहे आणि ही हायएस्ट पोझिशन. बॉब ज्या वेळेला हायएस्ट पोझिशनला पोहोचतो त्यावेळेला आपण शिकलोय काय, की हायएस्ट पोझिशनला टेन्शन जे आहे ते एकतर 0 किंवा 0 पेक्षा जादा पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट 0 नकोय. कारण की आपल्याला माहित आहे बॉब ज्या वेळेला हायएस्ट पोझिशनला ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस जर वेलॉसिटी 0 झाली तर स्ट्रिंग जे आहे ती स्ट्रिंग स्लॅक होईल. का, कारण की हा बॉब जो आहे तो बॉब ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खालच्या साईडला पडणार आहे, आणि जसा तो खाली येईल तसं स्ट्रिंग जे आहे ती स्ट्रिंग स्लॅक होईल, लूज पडेल, आणि ऑब्जेक्ट इथूनच खाली पडेल, सर्क्युलर मोशन कम्प्लीट होणार नाही. बरोबर आहे. तसंच आता या ठिकाणी बघा एक रॉड आहे आणि त्या रॉडला आपण काय केलंय, इमॅजिन करा की इथं एक रॉड आहे आणि त्या रॉडला तो बॉब अटॅच केलाय. ठीक आहे, हा सेंटर आहे, ही लोएस्ट पोझिशन आहे, हा आणि ही हायएस्ट पोझिशन, बरोबर. आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आपण काय करतोय, त्या बॉबला काय करतोय, सर्क्युलर मोशन त्याची करतोय असं इमॅजिन करू. ज्या वेळेस हा बॉब हायएस्ट पोझिशनला पोहोचेल या ठिकाणी, ठीक आहे, त्यावेळेला रॉड सुद्धा इथं आलेला असेल, बरोबर, आणि बॉब इथं पोहोचलेला असेल. आपण काय केलं, या बॉबला इनिशियल वेलॉसिटी इतकी दिली की हा बॉब लोएस्ट पोझिशन पासून हायएस्ट पोझिशनला पोहोचला. पण सपोज या ठिकाणी याची वेलॉसिटी 0 झाली तर काय, जर त्या बॉबची वेलॉसिटी हायएस्ट पोझिशनला 0 झाली तर काय, जसं या केसमध्ये वेलॉसिटी 0 होऊन नाही चालणार. 0 वेलॉसिटी झाली तर हा बॉब इथूनच खाली पडेल आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणार. पण या ठिकाणी वेलॉसिटी जर 0 झाली तरी सुद्धा चालू शकतं. का चालू शकतं, बॉब खाली पडेल का, नाही पडणार. का, कारण की रॉड जो असतो तो रॉड कसा असतो, तर रॉड रिजिड असतो.
बरोबर. तो लूज पडणार आहे का? नाही. स्ट्रिंग सारखा लूज पडू शकेल का? तर नाही. बरोबर. रॉड रिजिड असल्यामुळे या ठिकाणी तो लूज पडणार नाही. बरोबर आहे. म्हणजेच हा बॉब इथं येऊन थांबेल पण खाली पडणार नाही. सर्क्युलर मोशन होण्याचे इथं चान्सेस आहेत. सर्क्युलर मोशन कशी होईल? ज्यावेळेस आपण त्याला वेलॉसिटी देऊ लोएस्ट पोझिशनला, त्यावेळेला त्याला इनर्शिया मिळालेला असेल आणि इनर्शियाच्या प्रॉपर्टीमुळे हा बॉब इथून पुढे कंटिन्यू मोशन करणार आहे आणि तो सर्क्युलर मोशन मध्ये येईल. म्हणजे वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट इन द केस ऑफ रॉड 0 झाली तरी सुद्धा चालू शकते. हीच महत्वाची कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची रॉडच्या केसमध्ये, की वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट, मिनिमम वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट 0 असेल तरी सुद्धा चालेल. हा 0 पेक्षा वेलॉसिटी जर जादा असेल त्या बॉबची तरी सुद्धा चालू शकेल, पण कमीत कमी वेलॉसिटी किती? तर 0 असली तर चालू शकते. जास्तीत जास्त किती पण चालेल, पण कमीत कमी 0 पाहिजेच. येतं लक्षात की वेलॉसिटी ऍट 0 झाली तरी सुद्धा चालू शकेल. तो बॉब इनर्शियामुळे सर्क्युलर मोशन करू शकतो. बघा, या ठिकाणी एक रॉड आहे आणि एका रॉडला काय केलं? एक बॉब अटॅच केलं. बरोबर. मी काय केलं? सपोज या बॉबला वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी इतकी दिली की हा बॉब हायएस्ट पोझिशनला पोहोचला. पण या ठिकाणी सपोज येत असताना, बरोबर, लोएस्ट पोझिशन पासून हायएस्ट पोझिशनला येत असताना याची वेलॉसिटी कमी 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 होत गेली आणि या ठिकाणी सपोज 0 झाली. सपोज वेलॉसिटी जर 0 झाली तर हा बॉब वरनं खाली पडतोय का? नाही. बरोबर. हा रॉड जो आहे, हा रॉड स्लॅक होतोय का? स्ट्रिंग सारखा लूज पडतोय का? तर नाही. बेंड होतोय का? नाही. बरोबर. याचा अर्थ इथं सर्क्युलर मोशन कशामुळे होणार? तर सर्क्युलर मोशन होणार आहे ती इनर्शियामुळे. बरोबर. वेलॉसिटी आपण इतकी दिली की हा हायएस्ट पोझिशनला पोहोचला, पण वेलॉसिटी 0 झाली तरी सुद्धा व्हर्टिकल मोशन कम्प्लीट होणार आहे का? ड्यू टू इनर्शिया प्रॉपर्टी. येते लक्षात? तर हा स्ट्रिंग आणि बॉबच्या केस मधला सगळ्यात महत्वाचा डिफरन्स आहे किंवा महत्वाची कंडिशन आहे. या ठिकाणी वेलॉसिटी 0 नकोय, या ठिकाणी वेलॉसिटी 0 झाली तरी सुद्धा चालू शकते. ठीक आहे. बस याच कंडिशनचा वापर करून आपण लोएस्ट पोझिशन, मिड पोझिशन आणि हायएस्ट पोझिशनला मिनिमम वेलॉसिटी किती येते ते आपण काय करूयात? फाइंड आउट करूया. ठीक आहे. बघा, या ठिकाणी आपण काय कन्सिडर करूयात की एक रॉड आहे आणि त्या रॉडला, बरं, महत्वाचं अजून एक की तो जो रॉड आहे तो रॉड कसा पाहिजे? तर वेटलेस. बरोबर. मास, त्याचं जे वेट आहे ते वेट कसं पाहिजे? एकदम स्ट्रिंग सारखंच पाहिजे, म्हणजे एकदम मासलेस तो रॉड आहे असं आपण इमॅजिन करतो. ठीक आहे. ओके. हा रॉड आहे, या रॉडचा हा सेंटर, ही लोएस्ट पोझिशन आहे. ठीक आहे. या ठिकाणी ही मिडल पोझिशन आणि हा हायएस्ट पॉइंट. आपण काय बघतोय आता इथं? आपण बघतोय एक्सप्रेशन फॉर velocity at mid, lowest and highest point when mass tied to रॉड. एका रॉडला आपण मास अटॅच केलेला असेल तर. ठीक आहे. बर, आता लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन आपल्याला माहिती आहे कशी असणार आहे. सपोज तो बॉब अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय असं इमॅजिन करा. वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल VL. मिड पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन कुठं असेल? वरती VR. आणि हायएस्ट पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन इकडं असेल VH. बरोबर आहे. ठीक आहे. बघा, ऍट हायएस्ट पॉइंट पासून सुरुवात करूयात. ऍट हायएस्ट पॉइंट काय केलंय समजतंय? एक रॉड आहे आणि रॉडला आपण काय केलंय? एक मास अटॅच केलं. रॉड कसा आहे? तर मासलेस आहे. येते लक्षात? त्याला अजिबात मास नाहीये किंवा वेटलेस आहे असं समजलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आणि हा जो बॉब आहे, या बॉबचं मात्र मास किती आहे? तर M आहे असं आपण कन्सिडर करूया. ही जी रॅडियस आहे, ही रॅडियस R आहे असं समजूया. ठीक आहे. आणि आपण मगाशीच बघितलं की रॉडच्या केसमध्ये हायएस्ट पॉइंटला वेलॉसिटी जी असेल ती मिनिमम वेलॉसिटी किती असणार आहे? तर 0 वेलॉसिटी असेल तरी सुद्धा चालेल,
झिरो पेक्षा जादा असेल तरी सुद्धा चालेल, सर्क्युलर मोशन कम्प्लीट होऊ शकते. बरोबर आहे. अच्छा, म्हणजे ऍट हायएस्ट पॉईंट मी इथं डायरेक्ट लिहू शकतो वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉईंट किती येते तर 0 आहे. बरोबर, मग इथं लिहू पण शकतो मी फॉर सर्क्युलर मोशन, फॉर सर्क्युलर मोशन velocity at highest point किंवा मिनिमम velocity at highest point इक्वल टू 0. ठीक आहे, डायरेक्ट लिहू शकतो आपण असं. ठीक आहे, ऍट लोएस्ट पॉइंट बघूयात आता. ऍट लोएस्ट पॉइंट, आता लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी किती येते ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, जसं आपण स्ट्रिंगच्या केसमध्ये बघितलं होतं की वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट मॅक्सिमम असते, तसं इथं किती येते ते पण बघूयात आपण. इथं पण आपण काय करूयात, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरूयात. मग इथं लिहूयात बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय आपल्याला कालच आपण बघितले पाठीमागच्या लेक्चर मध्ये की टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट. बरोबर, कोणतेही दोन पॉइंट घ्या, असं काही नाही. लोएस्ट पॉइंट, मिड पॉइंट, लोएस्ट पॉइंट, हायएस्ट पॉइंट, लोएस्ट पॉइंट, कोणताही पॉइंट, कोणत्याही दोन पॉइंटची जी टोटल एनर्जी असणार आहे ती टोटल एनर्जी नेहमी कशी राहते, सेम. असंच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगतो, टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. फक्त काय चेंज होत असतं तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी चेंज होतात. मग टोटल एनर्जी म्हणजेच काय असते तर टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची समेशन असते. मग टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट काय असेल तर कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट इज इक्वल टोटल एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट कसं लिहिता येईल आपल्याला की कायनेटिक एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट असते. बरोबर, ठीक. कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट कशी फाइंड आउट करता येईल, कायनेटिक एनर्जी असते 1/2 ऑफ mv². बरोबर, मास तर कॉन्स्टंटच राहणार आहे, वेलॉसिटी फक्त काय होणार आहे, चेंज. मग लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी किती आहे, व्हीएल, म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट किती येईल, 1/2 ऑफ mvl² प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. बघा ही रेफरन्स लाईन आहे, बरोबर आहे, झिरो लाईन आहे असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. इथून ऑब्जेक्ट वर जाणार आहे, बरोबर, इथून वर जाणार आहे, याचा अर्थ ही ग्राउंड लेवल आहे, या ठिकाणी कोणतीच हाईट नाहीये. मग पोटेन्शियल एनर्जी आपण कशी काढतो, mgh. हाईट या ठिकाणी लोएस्ट पॉइंटला किती आहे, 0. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी किती येणार, mg इंटू 0 म्हणजे 0, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती आली, 0 आली. बरोबर, ठीक आहे. आता पुढे बघा, कायनेटिक एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट कशी फाइंड आउट करता येईल. हायएस्ट पॉइंटला कायनेटिक एनर्जी, हायएस्ट पॉइंटला वेलॉसिटीच किती आहे, वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट आहे 0. मिनिमम वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट किती आहे तर 0 आहे. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट किती येणार तर 0 येणार, कारण की 1/2 m इंटू वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट. बरोबर, 1/2 m इंटू vh² असणार आहे. वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट किती आहे तर 0 आहे. बरोबर, म्हणजेच किती येणार वेलॉसिटी, सॉरी कायनेटिक एनर्जी किती येणार तर 0 येणार. प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट, पोटेन्शियल एनर्जी आपण कशी काढतो, mg इंटू h. बरोबर आहे, वेट जे आहे ते वेट कॉन्स्टंट राहणार आहे. हाईट किती झाली बघा बरं, ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत पोहोचलाय, इथून इथपर्यंत जाताना त्यानं किती डिस्टन्स कव्हर केलं, r प्लस r, r प्लस r 2r, म्हणजेच किती येणार आहे mg 2r. बरोबर. अच्छा, म्हणजे हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळेल वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट. बरोबर आहे, इथं काय येईल बघा बरं, 1/2 ऑफ mvl² इज इक्वल टू हे आलंय 2mgr. या ठिकाणी m ला m काय होतं, कॅन्सल, 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजेच vl² इज इक्वल टू 4g r असं येईल. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढल्यानंतर काय येईल, vl इज इक्वल टू अंडर रूट 4gr किंवा 4rg असं येईल. बरोबर, 4चं स्क्वेअर रूट निघू शकतंय, म्हणजेच हे किती येत आहे, vl इज इक्वल टू 2 अंडर रूट rg. बरोबर, म्हणजे वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट अंडर रूट 4rg किंवा 2 अंडर रूट rg इतकं येत. ठीक आहे, तसं आपण स्ट्रिंगच्या बाबतीत बघितलं होतं, स्ट्रिंगच्या बाबतीत वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट किती आलं होतं, अंडर रूट 5rg आलं होतं, इथं येतंय अंडर रूट 4rg. बरोबर, ठीक.
आता ऍट मिड पॉइंट बघूयात. ऍट मिड पॉइंट, बरोबर. मिड पॉइंटला वेलॉसिटी किती येते ते बघूयात. ठीक आहे. परत एकदा बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरूया. तिथं आपण काय येते ते बघूयात. कसं वापरणार, कोणते दोन पॉईंट बघायचे आपल्याला, एक मिड पॉईंट, मिड पॉईंट आणि तुम्ही हायएस्ट पॉईंट घ्या किंवा मिड पॉईंट आणि लोएस्ट पॉईंट घ्या, कोणतेही दोन पॉईंट घ्या आणि त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं वापरून काय करू शकता, तर वेलॉसिटी फाइंड आउट करू शकता मिड पॉईंट, बरोबर. मग इथं लिहूयात आपण. तर टोटल एनर्जी ऍट मिड पॉईंट इज इक्वल टू टोटल एनर्जी, कुठला पॉईंट घेऊयात, चला लोएस्ट पॉईंट घेऊयात आपण. ठीक आहे. तर टोटल एनर्जी काय असते, तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे कायनेटिक एनर्जी ऍट मिड पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मिड पॉइंट. आणि इकडे काय येणार आहे लोएस्ट पॉइंट साठी, कायनेटिक एनर्जी ऑफ लोएस्ट पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऑफ लोएस्ट पॉइंट, बरोबर. चला, कायनेटिक एनर्जी ऑफ मिड पॉइंट कशी लिहिता येईल, कायनेटिक एनर्जी 1/2 mv², बरोबर. मग 1/2 m वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट, वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट किती आहे, vm, म्हणजेच vm, ठीक आहे, प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मिड पॉइंट काढा, mgh वापरा, बरोबर. किती हाईट कव्हर केली, ऑब्जेक्ट इथून मिड पॉइंटला गेला, किती हाईट कव्हर झाली, एवढी. इथून इथपर्यंत ऑब्जेक्ट गेला, मिड पॉइंटला गेला, म्हणजेच किती हाईट कव्हर केली, आर, रेडियस इतके, म्हणजेच mg इंटू आर, बरोबर, इज इक्वल टू पुढं कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट बघा बरं. लोएस्ट पॉइंटला कायनेटिक एनर्जी कशी काढणार, 1/2 mvl², बरोबर. 1/2 mvl² इतकी येणार आहे. ठीक आहे, 1/2 mvl², ठीक आहे, प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. लोएस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी मगाशीच बघितलं आपण, पोटेन्शियल एनर्जी किती येते, तर 0 आहे. mgh, हाईट किती आहे, 0, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट किती आलं, तर 0, बरोबर. अच्छा, याच्यानंतर आपण वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट फाइंड आउट केली आहे. वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट किती आहे बघा बरं, √4rg, किंवा मी vl² इज इक्वल टू 4gr किंवा 4rg इथं डायरेक्ट टाकू शकतो, बरोबर. म्हणजे याच्यावरून मला vm मिळू शकतो. मग 1/2 mvm² प्लस mrg इज इक्वल टू 1/2 इंटू m, ठीक आहे, vl² किती आहे, 4rg, ठीक आहे. बर, आता काय करता येईल याच्यामध्ये बघा बरं, डिनॉमिनेटर इकडचा काय करूयात आपण, सेम करूयात. चला, या ठिकाणी 2 न मल्टिप्लाय करूयात. 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर हे येईल 1mvm² प्लस 2 न इथं मल्टिप्लाय केलं 2mrg, आणि या सगळ्याचा डिनॉमिनेटर काय झाला, 2 झाला. ठीक आहे, इकडे किती आहे, 2 न 4 ला डिवाइड करता येईल. 2 न 4 ला डिवाइड केल्यानंतर किती येईल, 2mrg, बरोबर. ठीक आहे, पुढं काय करता येईल बघा, 2 इकडे डिवाइड आहे, तिकडे मल्टिप्लाय केले तर काय येईल, mvm² प्लस 2mrg, 2 तिकडे मल्टिप्लाय झाले, 4mrg झाले, बरोबर. अच्छा, m इथनं कॉमन घेतला आणि इकडच्या m बरोबर कॅन्सल केला तरी सुद्धा तर चालेल. m कॉमन घेतला तर काय येणार आहे, असं येईल, ठीक आहे. m ला m कॅन्सल, आणि आता काय उरलंय बघा बरं, मग vm² प्लस 2rg इज इक्वल टू 4rg. याच्यावरून बघा, आता 2rg जर तिकडे नेला तर मायनस होईल, 4rg मधून 2rg जर कॅन्सल होईल, 4rg मधून 2rg गेला तर 2rg, म्हणजेच कुठं लिहू आता, इथं मी इथं लिहितो vm² इज इक्वल टू, डायरेक्ट लिहितो आता 2rg, ठीक आहे. ओके, आता दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढलं. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट जर काढलं तर vm इज इक्वल टू √2rg असा फॉर्म्युला आपल्याला मिळेल, किंवा अशी व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. दिस इज द वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट, √2rg. ओके, म्हणजे इथं आपल्याला काय लक्षात आलं बघा, वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट येते √4rg, आणि वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट किती येते, √2rg येते. याचा अर्थ वेलॉसिटी कुठे जात आहे बघा, √4rg जात आहे, आणि
√2rg कसं दिसतं आपल्याला, कमी दिसतंय. म्हणजेच इथं सुद्धा आपल्याला हेच लक्षात येतं की रॉडच्या केसमध्ये सुद्धा बॉबची जी व्हेलॉसिटी आहे ती लोएस्ट पॉइंटला मॅक्सिमम येते, मिड पॉइंटला त्याच्यापेक्षा कमी, आणि हायएस्ट पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी, मिनिमम व्हेलॉसिटी 0 असू शकते. बरोबर, 0 पेक्षा जादा पण असू शकते, पण कमीत कमी व्हेलॉसिटी त्या बॉबची व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये लक्षात ठेवा या ठिकाणी 0 सुद्धा असू शकते. बरोबर, ठीक आहे. मग इथं आपण काय करूयात, शॉर्ट मध्ये लिहूयात बघा. इन केस ऑफ रॉड आपल्याला काय काय मिळालं आपल्या रॉडच्या केसमध्ये, ज्यावेळेस आपण एक मास अटॅच करतो त्यावेळेस velocity at highest point, minimum velocity at highest point 0, velocity at midpoint किती येत आहे बघा बरं, √2rg येत आहे, आणि velocity at lowest point किती येत आहे बघा बरं, √4rg. एवढं आपल्याला मिळालं. ठीक आहे, तर या गोष्टी आपल्याला पुढं टेन्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये लागतील, त्यामुळे साईडला लिहिलं मी. ते एक्सप्रेशन पहिल्यांदा व्यवस्थित लिहून घ्या. मग आपण काय करूया, टेन्शनच्या रिलेटेड म्हणजे लोएस्ट, मिड पॉईंट आणि हायएस्ट पॉईंटला या केसमध्ये टेन्शन किती येते ते बघूया. ठीक आहे, तर बघा इथं आपल्याला आता पुढचा पॉईंट बघायचा आहे. आपण काय फाइंड आउट करणार आहोत, एक्सप्रेशन फॉर द टेन्शन ऍट मिड पॉईंट, लोएस्ट पॉईंट अँड हायएस्ट पॉईंट व्हेन द मास इज टाईड टू ए रॉड. एका रॉडच्या एंडला आपण काय केलंय, तर एका मासला किंवा एका बॉबला काय केलंय, अटॅच केलंय. दिसतं इथं एक रॉड आहे. रॉड कसा आहे तर मासलेस आहे, वेटलेस आहे. ठीक आहे, आणि त्याच्या एंडला आपण काय केलं, एक मास तोडलंय. ठीक आहे, ते मास m इतका आहे, आणि याचे आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. हा मिडल पॉइंट आहे, हा हायएस्ट पॉइंट आहे. हायएस्ट पॉइंटला वेलॉसिटी, मिनिमम वेलॉसिटी किती असते तर 0 असते. लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी VL असणार आहे, ती या डायरेक्शन मध्ये असते. ठीक आहे, ओके. आता रॉडच्या केसमध्ये टेन्शन फाइंड आउट करताना जसं तुम्ही स्प्रिंगच्या केसमध्ये फाइंड आउट केलं होतं, सेम त्याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, टेन्शन फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, आपण काय करूयात, एक आर्बिट्ररी पॉइंट घेऊयात. पॉइंट P आहे सपोज इथं. ठीक आहे, या ठिकाणी तो रॉड किंवा तो बॉब आलाय असं आपण समजूयात. ठीक आहे, लोएस्ट पोझिशन पासून तो या ठिकाणी आलाय असं आपण इमॅजिन करूयात. कुठला पॉइंट आहे हा, आर्बिट्ररी पॉइंट, म्हणजे कोणताही एक पॉइंट P. ठीक आहे, इथं अँगल किती कव्हर झाला, थीटा इतका कव्हर झाला. या ठिकाणी कोणते कोणते फोर्सेस अप्लाय होतील पहिल्यांदा त्याचा विचार करूयात. पहिला फोर्स असेल वेट mg, जो डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होत असेल. ठीक आहे, आणि टुवर्ड द सेंटर टेन्शन TP, टुवर्ड द सेंटर टेन्शन TP. हे दोन फोर्सेस इथं अप्लाय होतील. पण आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी वेट जे आहे ते वेट थीटा इतक्या अँगल मध्ये इन्क्लाइंड आहे, त्यामुळे वेटला आपण काय करतो, रिझॉल्व्ह करतो. हा कॉम्पोनंट असेल mg cos थीटा. ठीक आहे, आणि हा जो कॉम्पोनंट असेल, हा कॉम्पोनंट असणार आहे तुमचा mg sin थीटा. बरोबर, हे पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलंय. आणि P या पॉइंटला त्या बॉबची वेलॉसिटी असेल VP, ती या डायरेक्शन मध्ये असेल. ठीक आहे, ओके. तर पहिल्यांदा आपण काय करूयात, पॉइंट P साठी त्या रॉड मध्ये किती टेन्शन क्रिएट झालंय पहिल्यांदा आपण ते फाइंड आउट करूयात. त्याचं जनरल इक्वेशन आपल्याला मिळालं की आपण कोणत्याही ठिकाणचं त्या रॉड मध्ये क्रिएट झालेलं टेन्शन काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, मग इथं लिहूयात आपण, ऍट पॉइंट P सेंट्रीपेटल फोर्स, बरोबर, सेंट्रीपेटल फोर्स इज, कोण प्रोव्हाइड करणार पॉइंट P च्या ठिकाणी सेंट्रीपेटल फोर्स. या ठिकाणी सर्क्युलर मोशन होण्यासाठी सेंट्रीपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार, टेन्शन TP मायनस mg cos थीटा. कारण की दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, त्यामुळे इथं सबट्रॅक्शन होणार, आणि त्याच्यामुळे आपण काय लिहिणार तर टेन्शन TP मायनस mg cos थीटा, हे दोघं मिळून या ठिकाणी सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहेत mVp² अपॉन r. हे महत्वाचं इक्वेशन आहे. यातला mg cos थीटा आपण तिकडे नेऊयात, म्हणजेच काय मिळेल, TP इज इक्वल टू mVp² अपॉन r प्लस mg cos थीटा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन, इक्वेशन नंबर 1 म्हणूयात याला. बस या इक्वेशन वरून आपण तो बॉब कुठं पण असू द्यात, त्या रॉड मध्ये क्रिएट झालेलं टेन्शन आपण फाइंड आउट करू शकतो. बरोबर, अच्छा. पहिल्यांदा आपण बघूयात हायएस्ट पॉइंटला. हायएस्ट पॉइंटला त्या रॉड मध्ये किती टेन्शन क्रिएट होतंय ते बघूया. ठीक आहे, तर हायएस्ट पॉइंटला टेन्शन काय आहे बघा बरं. हायएस्ट पॉइंटला टेन्शन सपोज TH आहे. ठीक आहे, अच्छा. आता हायएस्ट पॉइंटला बॉब ज्या वेळेला पोहोचेल त्यावेळेला रॉड इथं आलेला असेल.
बरोबर. बॉब कसा आहे, बॉबला मास आहे, त्यामुळे त्याचं वेट जे आहे ते वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय होईल. ठीक आहे. अच्छा. आणि या रॉड मध्ये जे टेन्शन क्रिएट होणार आहे ते टेन्शन कोणत्या डायरेक्शन मध्ये असेल? चला आपण स्ट्रिंग सारखाच विचार करूया. टेन्शन सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये टुवर्ड द सेंटरला अप्लाय झालाय असं आपण इमॅजिन करूया. चला ठीक आहे. तर टेन्शन इज टीएच आणि व्हेलॉसिटी इज व्हीएच. ठीक आहे. बट व्हेलॉसिटी ॲट हायएस्ट पॉईंट किती असतं? तर व्हेलॉसिटी ॲट हायएस्ट पॉईंट मगाशीच आपण बघितलं की किती येते व्हेलॉसिटी? 0. बरोबर आहे. आणि थीटा किती आहे? थीटा 180 डिग्री आहे. बरोबर. ऑब्जेक्ट किंवा बॉब इथून इथपर्यंत आलाय, सो थीटा 180. तो कॉस 180 किती येतो? कॉस 180 येतो -1. बस या सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकूयात. त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल? टेन्शन ऍट हायएस्ट पॉईंट. बरोबर. टेन्शन ऍट हायएस्ट पॉईंट बघा, टीपी ला रिप्लेस करणार मी टीएच ने. सो टीएच इज इक्वल टू, सो फ्रॉम इक्वेशन 1 टीएच इज इक्वल टू मास तेवढंच राहणार आहे, बॉबचं चेंज होणार नाहीये, एम. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी आहे व्ही एच स्क्वेअर अपॉन रेडियस पण तेवढीच राहणार आहे, आर प्लस एमजी कॉस 180. ठीक आहे. पुढं ओके. व्हेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉईंट किती आहे? 0. त्यामुळे ही पूर्ण टर्म काय होणार? 0 होणार. तो 0 प्लस एमजी कॉस 180 किती येतो? -1. ठीक आहे. सो प्लस मायनस मायनस, म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला? टेन्शन इज इक्वल टू मायनस एमजी. अरे याचा फरक काय आहे? याचा अर्थ काय? जरा व्यवस्थित समजून घ्या. याचा अर्थ काय की टेन्शन निगेटिव्ह आहे? नाही. याचा अर्थ असा होतो की टेन्शन एक सांगा काय? फोर्स आहे. एमजी म्हणजे वेट, वेट पण एक काय? फोर्स. आणि मायनस साइन दोन्ही. बरोबर. याचा अर्थ असा होतोय की टेन्शन आणि टेन्शन आणि वेट जे आहे ते एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो. टेन्शन निगेटिव्ह नाहीये. याचा अर्थ काय? तर टेन्शन आणि हे वेट हे दोघं एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, कुठं तर हायएस्ट पॉईंटला. बरोबर आहे. म्हणजे हायएस्ट पॉईंटला आपण जो विचार करत होतो की वेट एमजी डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, ठीक आहे, टेन्शन सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, ठीक आहे, असा आपण सुरुवातीला विचार केला होता, पण तसं नाहीये या ठिकाणी. बरोबर आहे. मग कोण नक्की टुवर्ड द सेंटर असेल आणि कोण अवे फ्रॉम द सेंटर असेल? जरा विचार करा. वेट एमजी नेहमीच डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होतं. बरोबर आहे. म्हणजे टेन्शन जे आहे ते टेन्शन अवे फ्रॉम द सेंटर असणार आहे या ठिकाणी. या ठिकाणी लक्षात ठेवा, टेन्शन जे आहे ते टेन्शन टुवर्ड द सेंटर नाहीये, अवे फ्रॉम द सेंटर आहे. स्ट्रिंग मध्ये आपण बघितलं होतं की टेन्शन आणि वेट ऍट हायएस्ट पॉइंट टुवर्ड द सेंटर अप्लाय होतं, पण रॉडच्या केसमध्ये कायम लक्षात ठेवा, हायएस्ट पॉइंटला टेन्शन अवे फ्रॉम द सेंटर म्हणजे वरती अप्लाय होणार आहे आणि वेट एमजी डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय. असं का होतं? हा रॉड आहे. बरोबर आहे. हा रॉड आहे आणि हायएस्ट पॉइंटला बॉब इथं पोहोचलेला असणार. या ठिकाणी हा काय करणार? डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट एमजी अप्लाय करणार या रॉड वरती. बरोबर. वेट एमजी असं अप्लाय करणार. रॉड काय करणार? रॉड रिजिड आहे. रॉड रिजिड असल्यामुळे रॉड सुद्धा काय करणार? त्या बॉब वरती अपोजिट डायरेक्शन मध्ये काय करणार? फोर्स लावणार, म्हणजे वरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावणार आणि तो असणार आहे टेन्शन फोर्स. येते लक्षात? हा फरक आहे स्ट्रिंग मध्ये आणि लक्षात ठेवा कुठं? तर रॉड मध्ये. ठीक आहे. चला ऍट लोएस्ट पॉइंट बघूयात. ऍट लोएस्ट पॉइंट लोएस्ट पॉइंटला बघा बरं टेन्शन किती असतं? टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट इज टीएल. चला. त्याच्यानंतर वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट किती असणार आहे? तर वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट व्हीएल आहे. बरोबर. थीटा किती आहे? 0 आहे. म्हणजे कॉस 0 किती येतो? कॉस 0 किती येतो? तर 1 येतो. बरोबर. अच्छा. या सगळ्या व्हॅल्यू काय करूयात आपण? इक्वेशन 1 मध्ये टाकूयात. काय येईल बघा बरं इथं? टीएल इज इक्वल टू एम व्हीएल स्क्वेअर अपॉन आर प्लस एमजी इंटू कॉस किती येणार? कॉस 0. कॉस 0 किती येतो? 1. ठीक आहे. अच्छा. व्हीएल स्क्वेअर, व्हीएल बघा वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट किती? √4rg. तो व्हीएल स्क्वेअर इथं जर स्क्वेअर केलं तर याचं स्क्वेअर करावं लागेल, म्हणजे 4rg. ठीक आहे. म्हणजे व्हीएल स्क्वेअर किती आहे? 4rg. 4rg अपॉन आर प्लस एमजी. आर ला आर कॅन्सल. 4mg प्लस mg म्हणजे 5mg. सो टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट आपल्याला मिळालं आहे 5mg. 5mg इतकं टेन्शन असणार आहे लोएस्ट पॉइंट.
ठीक आहे. लोएस्ट पॉइंटला टेन्शनची डायरेक्शन कुठं असेल बघा बरं. जसं इथं टेन्शनची डायरेक्शन बाहेर तसं इकडं टेन्शनची डायरेक्शन कुठं असेल रॉड. बघा इथं या बॉबचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला खाली आहे, बरोबर खाली. मग रॉड काय करणार या ठिकाणी त्या वेटला वर उचलणार, म्हणजे टेन्शन या ठिकाणी कुठं असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर असेल, टुवर्ड द सेंटर. लक्षात ठेवा या केसमध्ये टेन्शन टुवर्ड द सेंटर असेल, पण हायएस्ट पोझिशनला टेन्शन अवे फ्रॉम द सेंटर येतं. ठीक आहे, चला आता पुढे बघूयात. ऍट मिड पॉइंट, ऍट मिड पॉइंट. ठीक आहे, मिड पॉइंटला टेन्शन काय, मिड पॉइंटला टेन्शन असणार आहे टीएम. मिड पॉइंटला टेन्शन टीएम. ठीक आहे, टुवर्ड द सेंटर टीएम. अच्छा, वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट किती आहे, व्हीएम. वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट व्हीएम. चला, थीटा किती आहे, 90 डिग्री आहे, बरोबर. तो कॉस 90 किती येतो बघा बरं, कॉस 90 किती येतो, 1, बरोबर. सॉरी 0 येतो, 0. सॉरी कॉस 90 किती येतो तर 0 येतो, बरोबर. अच्छा, या सगळ्या व्हॅल्यू काय करूयात आपण इक्वेशन 1 मध्ये टाकूयात. म्हणजे काय बघा बरं, टीएम इज इक्वल टू, बरोबर, टीएम इज इक्वल टू काय येणार आहे बघा, एम व्ही एम स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस 90, कॉस 90, बरोबर. कॉस 90 किती आहे, 0. अच्छा, कॉस 90 0 आहे, याचा अर्थ ही पूर्ण टर्म काय होणार, इथनं निघून जाणार. म्हणजे टेन्शन ऍट मिड पॉइंट आपल्याला मिळतंय एम व्ही एम स्क्वेअर अपॉन आर प्लस इथे किती आलं, 0. अच्छा, व्ही एम स्क्वेअर वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट किती आहे, √2r. व्ही एम स्क्वेअर केला तर इथं राहील 2rg. म्हणजे इथं लिहू शकतो मी व्ही एम स्क्वेअरच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू m इंटू 2rg डिवाइड बाय आर. आर ला आर कॅन्सल, म्हणजेच किती येत आहे, टेन्शन ऍट मिड पॉइंट येत आहे 2mg, 2mg. ठीक आहे, म्हणजे बघा बरं, लोएस्ट पॉइंटला टेन्शन ज्यादा आहे, जसं स्ट्रिंग मध्ये आलं होतं सेम तसंच. मिड पॉइंटला टेन्शन कमी झालंय, जसं स्ट्रिंग मध्ये आलं होतं. टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट, स्ट्रिंग मध्ये टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट 0 येते, पण इथं लक्षात ठेवा टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट जे आहे ते लक्षात ठेवा या केसमध्ये निगेटिव्ह, म्हणजे डायरेक्शन त्याची जी आहे ती अवे फ्रॉम द सेंटर अशी येते. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 अजून रिझल्ट मिळालेत बघा. टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट मायनस mg, त्याच्यानंतर टेन्शन ऍट मिड पॉइंट 2mg, आणि टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट आलाय 5mg. ठीक आहे, असे आपल्याला इथं 6 रिझल्ट आपल्याला बघायला मिळाले. पाहू शकता या ठिकाणी टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट जे आहे, सॉरी टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट किती, 5mg. मिड पॉइंटला कमी झालं आणि हायएस्ट पॉइंटला त्याच्यापेक्षा टेन्शन कसं झालंय तर कमी झालं. म्हणजे जे आपण थेरीमध्ये शिकलोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टेन्शन कमी 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 होत जातं, सेम तसंच इथं सुद्धा होत जातंय, टेन्शन कमी 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 होत जातं. त्याचप्रमाणे वेलॉसिटी पण बघा, वेलॉसिटी सुद्धा लोएस्ट पॉइंटला ज्यादा आहे, मिड पॉइंटला वेलॉसिटी कमी झाली आणि हायएस्ट पॉइंटला अजून कमी झाले, बरोबर. अच्छा, तर हे आपण बघितलं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधला टेन्शन इन द रॉड आणि वेलॉसिटी इन द रॉड, बरोबर. वेगवेगळ्या पोझिशनला टेन्शन काय येते रॉड मध्ये आणि वेलॉसिटी किती येते ते आपण बघितलं. तर लेक्चर व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा, सगळे कन्सेप्ट व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला. आजचं लेक्चर लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, इथं थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.